नमस्कार, स्वागत आहे आपलं राहुल अंजलीस किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे खारी शंकरपाळी। तर हे बघा, अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत चटपटीत अशी शंकरपाळी आहे। तर आपण पाहूया याचं साहित्य काय आहे ते। तर यासाठी मी 1 किलो मैदा चाळून घेतला आहे आणि त्याचबरोबर घेतले 2 चमचे जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा काळी मिरी आणि 2 चमचे ओवा, तसंच कसुरी मेथी घेतली आहे आणि पाव वाटी घेतला आहे बारीक रवा। त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे 2 चमचे। तर याच्यामध्ये आपण मैद्यामध्ये रवा टाकून घ्यायचा, मिसळून घ्यायचा आणि कडकडीत तेलाचं मोहन अर्धी वाटी केलेलं आहे। तर ते कडकडीत तेल त्याच्यावर टाकून आणि चमच्याने चांगला एकत्र करून घ्यायचं आहे। तेल गरम असल्यामुळे जरा चमच्यानेच करायचं आहे आणि नंतर थंड झाल्यावर छान हाताने चोळून घ्यायचं आहे। तर त्याचबरोबर मी कसुरी मेथी घातली आहे पिठामध्ये, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही तर काहीच हरकत नाही। आणि जो मसाला घेतला होता मी 2 चमचे जिरे, 2 चमचे ओवा, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा काळी मिरी, तर ते ग्राइंड करून घेतलं आहे मिक्सरवर आणि ते मी यात घातलं आहे। त्याचबरोबर मीठसुद्धा घातलं। तर अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान चोळून पिठाला आणि मग हवं तसं पाणी घालून आणि पीठ मळायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेल सर्व पिठाला लागतं आणि मग ते पाणी लागेल तसं घालून छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मस्त घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तेलाचं मोहन घातल्यामुळे मस्त खुसखुशीत होतात शंकरपाळ्या। तर मळून आणि अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे त्याला पिठाला। पीठ मळून घेतलं आहे आणि अर्धा तास झाकून ठेवलं आणि अर्ध्या तासानंतर तेल तापायला ठेवलं आहे कढईत आणि उंडा घेऊन आपण चपातीच्या साईजमध्ये लाटायचं आहे। तर जास्त जाड लाटायचं नाही आहे, पातळ लाटायचं आहे, त्यामुळे आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते मस्त कुरकुरीत होतात। तर अशा प्रकारे पातळ पोळी लाटून घ्यायची आणि मग त्याचे कटरने किंवा सुरीने मस्त त्याचे काप करून घ्यायचे आहेत, शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत। तर आता मी त्याचे काप करून घेते आहे। तेल पण छान तापलं आहे कढई। आपल्याला हव्या तशा आकारात आपण कापून घ्यायचे आहेत। आणि तेलात सोडायचे आहेत। तर तेलात घातल्यावर मस्त फुलून येतात। पहा अशा पद्धतीने आणि लालसर होईपर्यंत छान तळून घ्यायच्या। छान तोंडाची चव वाढवणारी शंकरपाळी आहे, चहा सोबत मस्त लागते, तर नक्की ट्राय करा। अशा प्रकारे थोड्या लालसर झाल्या की काढून घ्यायच्या। काही लांबट आकारात तर काही छोट्या अशा डायमंड शेपमध्ये कापल्या आहे आणि 1 किलोच्या अचूक प्रमाणासह मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी। हे पहा, अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत। तर मी सर्व करून घेते। थोड्या थोड्या तेलात घालायचे, जास्त गर्दी केली की त्या चिटकतात। तर हे बघा, अशा पद्धतीने सर्व रेडी झाले तुमचे, काही बारीक आकारात तर काही मोठ्या आकारात।